हॅलो. हा, श्री बोला ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अहो, मला तुम्हाला त्या महिला दिनाच्या दिवशीच फोन करायचा होता बघा. काय ते बिझी बिझी होऊन जातो माणूस ताई. आपण मग मी म्हणतो आता रिटायर झालं की मोकळं आहे, पण काही नाही मोकळं होत माणूस. काही नाही ताई, कामाधंद्यात तरी वेळ निघतो, पण एरवी विनाकारण कुंकड वेळ जातो आणि काय होतं काही कळत नाही. हो हो, खरंय खरंय खरंय. हा. त्या आता मी हे आपलं 5 तारखेला गुरुचरित्र कंप्लीट केलं. अरे वा. हा, गुरुचरित्र मी काय केलं, भगतताईचा तुम्ही नंबर पाठवला मला, भगतताईनं मला गणपतीची सेवा दिली आणि मग अच्छा. मी गुरुचरित्र घेतलंच होतं मी घरासाठी. हा माझ्या हा. मनानेच श्रीफळ ठेवलं आणि गुरुचरित्र पारायण कंप्लीट केलं. मग वा. म्हणलं आपण काय करू, ताईला कॉल करू म्हणलं. हा. मग ते जोशी काका म्हणून हे रायगडमध्ये त्याचं स्वामीचा मठ आहे, हो. त्याचं मी मार्गदर्शन ऐकत असते ना. आता तुम्ही अच्छा. दादा शिरीचं टाकलं ना, त्याचं पण ऐकत असते मी. अरे वा. हा, आपल्याला काय चांगल्या आपण गोष्टी तर घ्यायच्या आहेत आपल्याला. हा, आपल्याला चांगल्या गोष्टी घ्यायच्या. पण आता माझा भाई दिल्लीला गेला तर लई रडायला आलं मला. मग मी त्याच्यातच तुम्हाला फोन लावला. अरे 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 अरे. हा माझं मग सगळं बिझी बिझी शेड्यूल ना हो ताई. हा, मग मी काय केलं, म्हणलं जाऊ द्या तरी आपण त्याला बोलूया. मग आता मला नाव गाव तर काही सांगितलं नाही मी आणि मला सांगायचं नाही. कारण माझ्या भायाने, मी तुम्हाला म्हणलं ना, अर्धा एकर जमीन घेतली आणि मला घर दिलं. हा वरती डबल रूम त्याचं आहे, खालती डबल रूम त्याचं आहे. हा म्हणजे हा. 4 रूम त्याच्यावर आहे, 4 रूम. मग मी काय म्हणलं त्याला, तू वरचं रूम, आम्ही घर पाहिलं 2 महिने झालं पाहिलं आणि नाही झालं आमचं घर. मग म्हणलं जाऊन द्या, स्वामी महाराजाच्या मनात काही असन, पोरगं आता एवढं चांगलं जॉबला लागलं, स्वामी महाराज आपल्याला आज देणार आहे आणि उद्या देणार आहे. पण आता सून येऊपर्यंत मी माझं म्हणून जगन आणि 2-3 वर्ष राहीन. नाही तर मग सारं काही सुनाचंच झालं. आता आपण नुसतं मग तिला सांभाळायचं आणि घर सांभाळायचं इतकंच होतं. सून तुम्हाला किती येईल. छान, किती छान. असं हा माणसाने बाजूला व्हायला शिकलं पाहिजे. हा. मग असं काय झालं मग, माझ्या भायाला मी म्हणलं, बाबा तो रिटायर झालेला आहे, तो बाजासमध्ये होता, तू खालचं घर घे, डबल रूम, डबल डबल 4 रूम आहे, वरचं तू घर आम्हाला दे. तर माझा भाया नाही बोलला, ताई बोलला पण नाही, एक शब्द पण बोलला नाही. भाया म्हणजे कोण, भाऊ का? आमच्या घरच्यांचा मोठा भाऊ. अच्छा, म्हणजे जेठ. हा. हा आणि हा. त्याच्या हातातच पुरे यावर होते ना ते, मग ते बोलले नाही. मग मला राग आला ताई. हा. कारण माहितीये का, यांचे आता माझे मिस्टर दारू पित होते. मी 25, आता माझ्या लग्नाला 24 वर्ष रनिंग आहे. अरे मी बापरे. संसार केला तरी या सासरच्या लोकांना किंमत नसती. हो. बाबा, आता भाडेकरी पलीकडे माझा मुलगा आहे, त्यानं त्याचं ऑफिस केलेलं आहे, अलीकडे त्याची रूम आहे डबल डबल असल्यामुळं. अच्छा. माझ्यावरचं ते माझं त्याच्यावरचं त्याचं जिना सामायिक आहे ना. हो हो हो. मग तर त्यानं मला घर दिलं नाही म्हणून मग मी सेवा घेतली. आता भाडेकरी पण चांगले नसतात, पण आम्ही टाकलेली बाई चांगली आहे. हा माझा हा. मुलगा एवढा आता यंग आहे, हे ते बायांचा कोणाचा भरोसा ठेवता येत नाही. अगदी अगदी, खरंय खरंय. हा. मग मी स्वामी महाराजाजवळ बसले, रडले. म्हणलं, महाराज, आता कानपूरला माझा मुलगा राहतो. ते कानपूरला ते काय क्राईम बहुत लई होते ना. बरोबर. हा. आता मग कंपन्या तिथं टाकलेल्या आहेत. ते सख्खे भाऊ आहे दोघं. एक चुलत भाऊ आहे आणि माझा मुलगा चौथा आहे. पण ते जीव लावते, पण तरी पण असं वाटतं की बाबा आपण पेणाऱ्या नवऱ्याचा संसार केला, आपलं पोरगं एवढं लांब जातं, जॉब गी चांगला आहे. पण मी महाराजाला म्हणलं, माझा मुलगा तुमच्याच भरोश्यावर आहे. मग मला रडायला आलं की एवढ्या लहानपणी मुलं किती तुकारवणी करतात, पण स्वामी महाराजाच्या कृपेने माझ्या मुलाला एवढा चांगला जॉब लागलेला आहे. हा आणि हा स्वामी हा. महाराजाच्या कृपेनं स्वामीच्या कृपेनं माझा मुलगा एवढ्या चांगल्या वागतोय. समजा तुम्हाला सून चांगली भेटली तर तुमचंच पुण्य आहे ताई. मुलगा बरोबर आहे. चांगला आहे तर ते आपलंच पुण्य आहे. हो मग मी हो. त्या दिवशी तुम्हाला कॉल करणार होते की बाबा, सिंधुताई सापकाळ पूर्ण जगाच्या आई झाल्या, तसं तुम्ही स्वामी समर्थाच्या शिळेकऱ्याच्या आई झाल्या, म्हणून आम्ही तुम्हाला इतकं मोकळं बोलू शकतो. ताई, एवढं मोठी नका पदवी देऊ, मी नाही एवढी. नाही ताई, तुम्हाला सांगू का, मी मेसेज करणार होते पण ते ग्रुपवर दिसत होतं ना. हा हा. म्हणलं काय माहित, ग्रुपवर दिसल म्हणलं. तुम्हाला सांगते, मी काल माझ्या आईला कॉल केला. म्हणलं, आई मला 4 धामला जायचंय, 50,000 रुपये खर्च येतो, 2 धाम आहे.
आई हं. म्हणे पोरग पायी पायी कमी तर तिकडं जातं, तू जाऊ नको, तू काय म्हातारी झाली का, हं. मुलगी आहे घरामध्ये. मग हां. मला असं वाटलं आपल्याला समजून घेणारं कोणी नाही. शेवटी मी आज तुम्हाला कॉल लावला. मग कोण झालं, तुम्ही आईच झाल्या ना. ते तर आहे. स्त्री ही प्रत्येकाची आईच असते, खरं आहे. मग स्वामी आई आहे, नंतर तुम्हीच आमच्या स्वामी सेवेकराच्या आई झाल्या. मी खूप सारे अनुभव पण तुमच्या ऐकते आईचं सकाळी. वय किती आहे ताई? माझ्या आईचं 60च्या पुढं वय आहे, पण मग माझे वडील दारू खूप पीत होते. त्यांना काही भेटलं नाही. मग ते त्याच्या मनाने विचार करत्यान. स्वामी सेवेत नाहीये ना ते. आपल्या स्वामीचं कसं आहे, आपण जेवढं स्वामीला वेळ देऊ, जेवढी भक्ती करू, हां. जेवढा पैसा खर्च करू, तेवढे स्वामी आपल्याला परत देतात. माझा अनुभव आहे तो. आता ताई स्वामी स्वामी महाराजाचं केंद्र आहे आमच्या इथं. बाह्याच्या मुकाट्या मी ₹500 दर महिन्याला तिथं भरते. तर माझ्या बाह्याचा पगार दर महिन्याला 70,000च्या पुढे आहे. अरे वाह! हा हे माझा हा अनुभव आहे. आणि माझे हां, मिस्टर नाही आता पण ना इतके ताई आपल्या स्वामींना पैसे नाही लागत हां ताई. नाही, पण आमचं पत्राचं सीड आहे ना. हां, केंद्र हां. चालू केलं तर पत्राचं सीड आहे. आम्ही स्वामी सेवेकरी आहे ना, यांनी साऱ्यानं मिळून ती जागा घेतली. ती 2,500-3,000 जागा आहे. तिथं केंद्र तयार केलं. अरे वाह! त्याची त्याची रजिस्ट्री बाकी आहे. त्याचे थोडे थोडे पैसे देऊन आणि मग ती रजिस्ट्री चालू करायची. तर मी तिथं बोली केलेली आहे, जोपर्यंत आपलं केंद्र रेडी होत नाही हां. तोपर्यंत मी तिथं देणगी देईन. आणि आमच्या इथं आहे ना, कोणी 100-50 आमच्या जेवढा नवीन एरिया झाला तेवढ्या नवीन एरियात फिरून आणि मग ती केंद्राच्या जागेची भरपाई करेल. बापरे! किती हो. छान हो ताई. हां. आणि मग आता इथं मी केंद्रात याच्यात जाते. माझा स्वतःचा अनुभव सांगते मी. तुम्ही स्वामीला ₹11 द्या, स्वामी तुम्हाला ₹100 देतील. कारण बरोबर. माहितीये का, माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून स्वतः सांगते. मला इतकं महाराजांनी भरभरून दिलं, पण या खरंय, घरचे खरंय. लोक आहे ना आपल्याला सुचू देत नाही. मग भगतताईनं मला सेवा दिली आणि भगतताई मला काय बोलल्या, की तुम्ही हं, ही सेवा करा म्हणे. हं. महिन्या दीड महिन्यात तुम्ही गोड बातमी देऊ शकता म्हणे. आ! अरे वाह! मग भगतताईला काय म्हणलं मी, स्वामी महाराजाच्या चरणी मी देह ठेवलेला आहे माझा. माझी सेवा खूप झाली पाहिजे. मग हं. ते ना मला सांगितलं, महादेवाचं ते भस्म नसतं का, ते लावायचं आणि मग सेवा घ्यायची म्हणे. आणि हं. 2-3 ठिकाण सांगितलं ना, तुमची वास्तू चांगली नाही, ती त्रास देती. हां. म्हणून म्हणलं वास्तू सोडून द्यावा, मग आपली सेवा पण घडन आणि आपल्याला यायच्या संसारात डवळ नाही करायची. पण मुलगा एवढा छान जॉबला असून त्याला बिहार कैडी बामणाची मुलगी आवडती, ती एक टेन्शन आलं. आणि ती मुलगी बँकेतच आहे. तिला बँकेत 100% ड्युटी लागणं. खूप हुशार आहे मुलगी पण. पण अच्छा. आता आमच्या इथं मराठवाड्यात अजून कोणी काही आमच्या जाती तरी बी तुरळक ठिकाणी बिगर जातीच्या करेले. हं, अजून केल्या नाहीये. हं. आणि मी एवढी अध्यात्मात आहे, मला हे शब्द लई छळतो, की बाबा आपलं लेकरू आता पुढं चालून बिगर जातीची बायको करणार आहे. हे बघा त्याच्या जे नशिबात असेल ते असेल. स्वामींना जे योग्य वाटेल ते स्वामी हं. करणार. तो करतो ना स्वामींची सेवा? नाही त्यो नाही करत, पण मग त्याला माहिती आहे माझी मम्मी मानती. तर मी जर म्हणले ना, आता त्यो महाराजांना नमस्कार करून गेला. त्यानं पाहिलं मम्मी लय रडतीये. हं. मला म्हणे, "मम्मी रडू नको, मी तुला एअरपोर्टला गेल्यावर कॉल करतो." बरेचसे गुण माणूस म्हणतो ना, आपले केलेले कर्म आपल्याला कामं येतेच म्हणजे 100% येतेच. हो, तसं हो. माझ्या मुलाचं वागणं वाईट नाही. त्यो काही पोरं दारू पितात, हे खरंय, करतात, खरंय, तसं खरंय. त्याचं वागणं नाही. आणि त्या मुलीला ते बोलतो, त्यो अजून त्या पोरीला घेऊन फिरला असन, पण तिच्याबरोबर वाईट कधी तो वागला नाही. कारण मी त्या पोरीशी बोलून पाहिलं ना, तर हं. ती पोरगी पण मला तिच्या बोलण्यावरून असं वाटतं. ती म्हणे, की "काकू आम्ही दोघं लांबूनच बोलतो" म्हणे. मी त्याला सांगितलं होतं, "तुझे काय लफडे काय माहित नाही मला, पण आपल्याला बहीण आहे हे लक्षात ठेव" म्हणलं. बरोबर आहे. "लोकांच्या अगदी लेकराला बरोबर लांबून आहे. बोल." हं. बरोबर आहे, बरोबर "लोकांच्या आहे. लेकराला लांबून बोल" म्हणलं. अरे वाह! किती छान शिकवतात हो ताई. आताही तुम्हाला सांगते, मग एवढा सारासा आपल्या घरच्या माझ्या दोन्ही भावाला, आईला, बहिणीला वाटतच नाही येईल थोडंफार ज्ञान आहे म्हणून. त्याला वाटतं हे असंच येड्यावानी बोलतं, येड्यावानी वागतं असं. नाही, नाही. ज्ञान तर आहे ना ताई. किती छान सांगता तुम्ही. म्हणजे हो, आपली मुलगी मला कशी इतकं दुसऱ्याची ध्यान आलं, तरी तुमचं लई ध्यान आलं. हं. होईल, होईल. ते पण छान होईल ताई. हां. सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल आणि तुमच्यासाठी जे चांगलं ते स्वामींनी करून ठेवलंय ताई.
हा मग मी तर म्हणले स्वामी महाराज मला आज बी घर देणार आहे, उद्या बी देणार आहे, कधीतरी स्वामी महाराज देणार आहे. ते जोशी काका बोलले ना तुम्ही अनुष्ठान करा, सकाळी 5ला उठा. ते अनुष्ठानात संकल्प हाती घेतला होता मी. अरे वाह! अनुष्ठान मी 4ला उठायचे, अंघोळ पांघोळ करायचे आणि 11 माळी स्वामी समर्थ जप करायचे आणि 11 माळी ओम स्वामी समर्थ जप करायचे. असे 21 माळी करून आणि गुरुचरित्र पारायण माझ्या मनानेच घेतलं होतं मी. पण मग हा मी ते 11 दिवस केलं आणि त्याच्यानंतर गुरुचरित्र केलं. त्याच्यानंतर मला योगायोग आपली पुण्याई भगतताईचा नंबर हाती लागला. ते बी हो. तुम्ही पाठीला. आणि हो. तरी पण स्वामी महाराज आपली साथ देत आहे. आपण झोपलो की झोपेतून उठू शकतो. आपलं शरीर हां. निरोगी आहे. हां. खरंय, खरंय, खरंय. आपलं लाख शरीर मोलाचं बोललात. निरोगी आहे. लाख हां. मोलाचं बोललात ताई. की आणि असा तुम्ही नवीन ते दिवस दिसला. हं. आणि तुम्ही ते भैया महाराजाचं ते नाही का ऐकता सत्संग वगैरे त्याच्यावरून दादाश्री. मी तुम्हाला दादाश्रीचं तर मी त्याच्यावरून तुम्हाला फार विचार केला की बाबा ताईचं म्हणजे खूप खूप मोठं ज्ञान आहे. त्याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही. त्या हं. साताऱ्याच्या ताईला नाही स्वामी महाराजांनी किती साथ दिली हो, आणि हो. किती अनुभव देत आहे. तसं स्वामी महाराजांनी तुम्हाला खूप खूप जवळ घेतलेलं आहे. म्हणून तुम्ही एवढी देशाच्या बाहेर, देशातली, महाराष्ट्रातली, काय जगातली सेवा करू लागल्या. स्वामी महाराजच्या साथीशिवाय कोणीच करू शकत नाही. मी हो, तिथं हो. अक्कलकोटला गेले आणि हं. वृक्षाचं पान आणलं आणि ते तिजोरीत ठेवलं. त्याच्यानंतर तर मग आणखीनच चांगलं झालं. हो पण मग ना? एवढी जिद आहे ताई हो. माझे सासरे आलेले, सासूबाईला पण मी जीव लावला. खूप हां. खूप इमानदारीनं वागले मी. पण आता बायाच्या जीवावर मला घर घ्यायचं, वास्तुशांती करायची आणि त्याला जेवायला बोलवायचं. म्हणून मग मला त्या इतकी तळमळ लागली लगे तुम्हाला काय सांगू घराची. होणार ताई. ते म्हणलं पण तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल बघा. मग त्याच्यामुळं मी तुम्हाला अनुभव शेअर केला, की स्वामी महाराजाच्या सेवेकरांनी कुठल्याच गोष्टीला डगमगायचं नाही. स्वामी अगदी महाराजाजवळ बरोबर बसायचं, रडायचं. तुम्हाला सांगते स्वामी महाराजाला बोलायचं आणि परत नव्याने हातपाय धुवून उभा राहायचं आणि सेवेला लागायचं. खूप कारण आपल्याला छान. ते हं. हिंमत ती आहे आपली. आपल्याला बरोबर. समजून सांगणारे ते आहे. मग अगदी आपण बरोबर. मानसिक त्रास घ्यायचा कशाला? आहे ते थोडंफार रडून घ्यायचं, बरोबर. थोडंफार बोलून घ्यायचं. मग त्याच्यामुळं मग मी तुम्हाला म्हणलं चला आज आपण सुनीताताई बरोबर बोलू. आता हं. त्या रिटायर झालेल्या आहे. मग मी आता साऱ्या सेवेकराला सांगू शकते, तुम्ही सुनीताताईला आईच म्हणून बोला आता साऱ्या जणी की हां, सुनीता आई म्हणून बोला म्हणलं साऱ्यांना आता सांगते मी. आता मी तुम्हाला चॅटवर बोलले का आईच म्हणते मी आता. मी तुम्हाला तर भेटायला येणारच आहे बाबा. हो, पण भेटा ना तुम्हाला नक्की, नक्की. सांगू का मी संसार असा केला की मी स्वामी महाराजांनी मला इतकी साथ दिली. हं. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला इमानदारीनं कसं वागायचं ते शिकवलं. मार्ग चुकीच्या दाखवला. गोष्टी माझ्या मनात हो. चुकीच्या गोष्टी माझ्या मनात आल्या की मी म्हणायचे नाही ना स्वामी महाराज नाराज होतील. ते मन हां. चंचल आहे ना ते जिथं नाही तिथं जातं. पण आपण स्वामीच्या सेवेकरी म्हणून मी मन वापिस येतं, आपलं तन वापिस येतं, आपलं सारं वापिस येतं की काहून आपण अध्यात्मात आहे म्हणून. आपल्या बरोबर, सेवा बरोबर. मार्गात बी मी अनुभव वाचलेले आहे ताई. हं. आपले जेवढे काही जे मनातून सेवेकरी नाहीये ते चुकलेले आहे. जे मनातून सेवेकरी त्याला महाराज काठीच घेतात, कंबरच मोडतात. हां. माझा बरोबर. ह्यो अनुभव आहे. मग मी केंद्रात गेले. भगतताईनं इतकी सुंदर सेवा समजून सांगितली. मी केंद्रात गेले. त्या म्हणे ताई तुम्ही सेवा करता पण तुम्ही केंद्रात जा. महाराजाला श्रीफळ ठेवा. मी हां. महाराजाला श्रीफळ ठेवलं. गणपतीचं सारं आणलं. गणपतीला ठेवलं आणि मग अरे सेवा वाह! चालू केली. वाह, 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 वाह! ताई हां. सगळ्या तुमच्या इच्छा बघा पूर्ण होतील. खूप छान म्हणा ताई. मी शेअर करते हे. हां. हं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.